तर हा आहे राजमाता वडापाव ठाण्याचा। हा आहे केशव वडापाव। किती लोक वेडी आहेत हा वडापाव खाण्यासाठी। याच्या वडापावपेक्षा ना याच्या चटणीची स्पेशालिटी आहे। तुम्ही चटणीचं टेक्स्चर बघा, एकदम पिवळी चटणी आहे। येस, फायनली एवढं स्ट्रगल करून मला हा वडापाव मिळाला आहे। मी तर आता म्हणेन की गजाननपेक्षा बेस्ट वडापाव आहे राजमाता। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करतो। मी आलो ठाण्याला आणि ठाण्याला ना आल्यावर वडापाव तर खाल्लाच जातो, कारण स्टेशनच्या बाजूला वगैरे एवढे फेमस वडापाववाले आहेत ना। तर म्हणून हा नवीन व्लॉग करतोय पहिल्यांदाच ठाण्यामध्ये, तोही स्पेशल वडापावचा आहे। तर ठाण्यामध्ये काही वडापाव आहेत फेमस, ज्याच्यामध्ये गजानन वडापाव आहे आणि खूप वडापाव आहेत। तर ते वडापाव आज आपण खाऊन बघणार आहोत। तर चला बघूया। ठाण्याच्या 3 हात नाक्याला आहे मी आणि ठाण्याचा माझा मित्र शुभम जाधव आपल्यासोबत आहे आणि तो आपल्याला सांगणार आहे ठाण्यामध्ये कोणते चांगले वडापाव आहेत जे आपण खाऊ शकतो। तर शुभम, ठाण्याला आपण आहोत आणि कोणते चांगले वडापाव आहेत जे आपण खाऊ शकतो ठाण्याला? ठाण्याला सगळ्यात फेमस आणि जुना वडापाव आहे गजानन वडापाव। त्याची मुख्य शाखा जी आहे ती विष्णुनगरला आहे आणि दुसरे कुलकर्णी वडापाव आहे। असे भरपूर वडापाव आहेत ठाण्यामध्ये। हे मल्हार टॉकीज आहे। मल्हार टॉकीजच्या अपोजिटला आहे केशव वडापाव। खूप जुना आहे। काय भाजी निघतात का? हा आहे केशव वडापाव, ठाण्यातला सगळ्यात जुना वडापाव आहे। 1982 साली हा वडापाव सुरू झाला आणि जवळजवळ 40 वर्ष झाली। 40 वर्ष जुना हा केशव वडापाव आहे। प्राईस आहे 18 रुपये। मी टेस्ट करून बघतो यंदा। चटणी आहे बघा, एक नॉर्मल चटणी आहे आणि मिरची वगैरे। नॉर्मल बेसिक वडापाव आहे पण स्वादिष्ट आहे। टेस्ट छान लागले एकदम। मला ठाण्याच्याच मित्रांनी सांगितलं होतं याने की केशव वडापाव आहे। असं दिसायला जरी नॉर्मल दिसलं ना, काही इंटेरियर वगैरे नाही आहे, तरी पण टेस्ट खूप छान आहे। पण हा ठाणेकरांचा, जे ठाण्याला आहेत ना त्यांना माहिती आहे केशव वडापावची काय टेस्ट आहे ती। तर ठाणेकरांची पसंत आहे या केशव वडापावला गेल्या 40 वर्षापासून। ठाण्यातल्या ह्या 40 वर्ष जुन्या केशव वडापाव कॉर्नरमध्ये मी आहे। इकडे त्यांची बनवण्याचं प्रोसेस चालतं। इकडे उभे राहून वगैरे आपण खाऊ शकतो। काही स्टूल्स वगैरे आहेत इकडे आणि इथे गरम गरम वडापाव म्हणतात, वडापाव, भजीपाव, समोसा वगैरे हे सगळं आहे। आणि तर इथे दादा आहे। दादा नाव आपण सांग। माझं नाव शुभम। तर हे या केशव वडापावबद्दल काय सांगतील? किती वर्षापासून आहे? 1982 पासून। 82 म्हणजे 40 वर्ष जवळजवळ। 40 वर्षापासून हे सगळं वडापाव, भजीपाव वगैरे सगळं आहे। तर काय कशासाठी फेमस आहे एवढं? म्हणजे आपलं वडापावसाठीच फेमस आहे। आता मी रिसेंटली 4-5 वर्ष झाले भजी आणि समोसे वगैरे चालू आता चालू केले का? एक 5 वर्ष झाले। ओके। तर टेस्ट वगैरे म्हणजे कशी आहे वडापावची? फुल फीडबॅक जोरातच असतो आपला। तर जरा सध्या तिकडे पाठी बघताय ना, ट्रॅफिक झाले त्यामुळे कस्टमरला यायला चान्सेस नाही। पण ट्रॅफिक क्लिअर झाली तर मग इथे गर्दी असते। आपला अगोदर स्टॉल बाहेर होता कॉर्नरला, पण नंतर लॉकडाऊनमध्ये आपण इथे शॉप व आतमध्ये ट्रान्सफर केलं। तिथून आतमध्ये? हां। मग ते अगोदर कसं लोकांना कळत नव्हतं आतमध्ये बनवायचं होतं, पण लोकांना जुनी आठवण यावी म्हणून गाडी आतमध्ये टाकली आपण, की त्यांना कळावं की हीच गाडी जी आपली बाहेर होती ती आतमध्ये। यायचं असेल तर ॲड्रेस सांगा कसं आहे? ते यायचं असेल तर बेसिकली जर इकडून आले आपण एक्सप्रेस हायवे मार्गे तर 3 हात करून जो राईट लेफ्ट मारतो आपण, स्टेशनला जाणारा रोड आहे तो मारायचा आहे। त्याच्या अगोदर पण एक लेफ्ट आहे, तो हरिणीसला जातो, तो नाही घ्यायचा, पुढचा लेफ्ट मारायचा हा सेकंडवाला जो स्टेशनला जातो। आणि तिथे कोणाला विचारलं केशव वडापाव, महावीर सुपर मार्केट फेमस आहे। फेमस आहे, फेमसच आहे जास्त करून केशव वडापाव। तर गुगलवर पण आहेच ॲड्रेस आपला प्रॉपर। ठीक आहे दादा, धन्यवाद। हां।
तुका आवडला? आता हे वडापाव काढतायत ते तुम्हाला लागले. तर हा बघा मित्रांनो, एवढे सारे वडे एवढ्या मोठ्या कढईमध्ये एकत्र काढतात आणि तो चुरा वगैरे काढतात. मला वाटतं त्याच्यामुळे चटणी वगैरे बनवता येते. असा वडापाव आहे. एवढी गर्दी आहे वडापाव खायला, पूर्ण आहे ना इथे उभारायची जागा सगळी भरली आणि इथून पार्सल वगैरे घेऊन जातात ते वेगळे. एका वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे वडे काढले जातात. एक समोसा दे दो उसको. तर हा आहे ठाण्यातला फेमस गजानन वडापाव. 20 रुपये प्राईज आहे वडापावची. येस, वडापाव पडलं काहीतरी. कितना भैया? 115 रुपये हो गया. 115. तर फक्त ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्यांचा फेवरेट वडापाव गजानन वडापावच्या इथे आहे मी. गजानन वडापाव हा मुख्य वडापाव आहे. 1978ला या वडापावची स्थापना झाली आणि 1978पासून सगळ्यांचा फेवरेट वडापाव आहे या. आणि तुम्ही आलात ना स्टेशनला तर स्टेशनजवळ एक गजानन वडापाव आहे. ईस्टला वेस्टला वगैरे याच्या खूप शाखा आहेत, परंतु मूळ जी शाखा आहे ना तर ही शाखा आहे. 1978पासून हा वडापाव आहे आणि तो ठाण्यातील नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या खवयांचा सगळ्यात आवडता वडापाव आहे. आणि तुम्ही याचं बघितलं तर सगळीकडे ज्या ब्रांचेस आहेत, डोंबिवली असेल, ठाणे वगैरे सगळीकडे यांच्या शाखा आहेत. मुलुंड सगळीकडे शाखा आहेत त्यांच्या. तर तुम्ही कुठल्याही शाखेमध्ये टेस्ट घेऊ शकता. पण तुम्हाला ओरिजिनल वडापाव खायचा असेल, याच्या मुख्य शाखेमध्ये खायचं असेल तर ही मूळ शाखा आहे. 1978पासून ही शाखा आहे आणि हा आहे महाराष्ट्रातला फेवरेट वडापाव. कारण खूप जण विचारतो मी तुमचा आवडता वडापाव कुठला, तर त्यांच्या लिस्टमध्ये फर्स्ट नंबरवर असतो गजानन वडापाव. मलासुद्धा हा वडापाव खूप आवडतो. याच्या वडापावपेक्षा ना याच्या चटणीची स्पेशालिटी आहे. तुम्ही चटणीचं टेक्स्चर बघा, एकदम पिवळी चटणी आहे. तिच्या टेक्स्चरवर नका जाऊ, तुम्ही तिच्या टेस्टवर जा. तुम्हाला खाताना असं वाटेल कसं खायचं वडापाव हा चटणी वगैरे बघून. पण खरंच खूप फेमस आणि टेस्टी वडापाव आहे. याच्यासारखी चटणी आहे ना अजून कोणाला बनवता नाही आली. खूप जणांनी प्रयत्न केला अशी चटणी कॉपी करण्याचा, परंतु ही चटणी अजून कोणाला कॉपी करता आली नाही. याचं जे इन्ग्रेडियंट आहेत ते खूप वेगळे आहेत आणि युनिक टेस्ट आहे याची. तर वडापावपेक्षा याची चटणी फेमस असते किंवा चटणी चर्चेत असते. आणि हा वडापाव मी मागेसुद्धा रील बनवली होती, तेव्हा मला लोकांनी म्हणाले होते की वडापाव असा नाही खात, एकदम म्हणजे तोडून वडापाव नाही खात, वडापाव पावात टाकून खातात. पण चटणी अशी असेल तर आपण हा वडापाव पावात कसा टाकून खाणार? कारण त्या चटणीचा अस्सल स्वाद घ्यायचा असेल ना तर आपल्याला हा वडापाव तोडूनच खायला लागेल. आणि हा वडापाव तोडून खायला मी सुरुवात करतो. गरम गरम वडापाव मिळतो कधीही, एनी टाईम, दुपारी, संध्याकाळी, रात्री, कधीही गरम वडापाव असतो. आणि हा पहिला घास बघा कसा रसरशीत एकदम आहे. 2 चटण्या असतात, एक ठेचा आहे आणि एक पिवळी चटणी आहे. असं बघूनच ना तोंडाला पाणी सुटतं एकदम. वा, जे खरंच जे फॅन आहेत ना या वडापावचे ते कधी पण हा वडापाव खाल्ल्याशिवाय त्यांना जमतच नाही. ते म्हणजे या चटणीसाठी. खूप भारी एकदम चटणी. मी कालच ठाण्याला येऊन हा वडापाव खाल्ला होता. ठाण्याला आलो तर कधी मिस नाही करत हा वडापाव आणि आज पुन्हा खातोय वडापाव. चटणी याची फेवरेट आहे. काही लोक पुन्हा पुन्हा घेतात. मोस्टली तर असं कॉम्बिनेशन असतं ना की एक वडापाव प्लस एक एक्स्ट्रा पाव, कारण चटणी वगैरे एवढी टेस्टी असते ना तर एक एक्स्ट्रा वडापाव सहज संपतो त्याच्यासोबत आणि घास वगैरे नाही लागत.
कारण थोडं चटणी वगैरे पातळ आहे, त्याच्यामुळे मस्त खाता येतो. आपण आरामात पोट भरू शकतो ह्या वडापावमध्ये. भारी. हा वडापाव असाच भाकरी खातो आपण, तशी खाली तर बरा वाटतो खायला थोडा. एक नंबर आहे टेस्ट. आणि याची आहे ना तिखट नाही लागत हा, पण याच्या युनिक टेस्टसाठी हा फेमस आहे. आणि मुख्य म्हणजे चटणी. बस जर या वडापावला 100 मार्क्स असतील ना, तर त्याच्यापैकी 80 मार्क्स या चटणीलाच आहेत. बाकी वडा तर ठीक आहे. आता जरा वैचित्र वाटेल, जसं आपण सगळे बघा माझी 5 बोटं कशी झाली, पण याच्यामागे टेस्ट आहे ना ती भन्नाट आहे. वडापावची प्राईस 20 रुपये आहे आणि वर्थ आहे. 20 रुपयाला ना एवढा चांगला वडापाव मिळतो आहे, म्हणजे बेस्ट आहे. प्राईस पण चांगली आहे 20 रुपये या वडापावसाठी. बाकी काही छोटे वडापाव पण 20 रुपयाला लोक विकतात आता, पण हा वडापाव आहे ना प्राईस वसूल आहे, एकदम पैसा वसूल वडापाव आहे. हे बघा एवढी सारी गर्दी आहे वडापावसाठी, आणि या गर्दीवरून समजत असेल की काय टेस्ट आहे या वडापावची, किंवा किती लोक वेडी आहेत हा वडापाव खाण्यासाठी. एवढी गर्दी आहे ना, गर्दी म्हणजे चालूच असतं. वडापाव त्यांची कढई चालूच असते, वडापाव व्हेजपाव वगैरे. भारी एक नंबर टेस्ट आहे. तुम्ही कधी नसेल खाल्ला ना, एकदा खाऊन बघा. चटणी कशी वाटली ते पण सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर हा होता ठाण्यातील प्रसिद्ध आणि महाराष्ट्राचा फेवरेट गजानन वडापाव. आता तिसरा वडापाव आहे तो खायला आपल्याला जायचा आहे, आणि तो वडापाव आहे असणार आहे राजमाता वडापाव. चला बघूया. तर विष्णुनगरच्या गजानन वडापावनंतर अजून एक ठाण्यातील फेमस वडापाव आहे, नौपाल रोडचा राजमाता वडापाव आहे. तर त्या राजमाता वडापावजवळ मी आलो. ठाण्यातील रामावती रोड आहे, आणि रामावती रोडला हा आहे राजमाता वडापाव. तर राजमाता वडापावजवळ मी आहे, आणि गर्दी बघा. आता माझा नंबर येईपर्यंत किती वेळ लागेल. वडापावची प्राईस मला वाटतं 20 रुपये असेल, पण ह्या गर्दीमध्ये काउंटरपर्यंत पोचायलाच मला 5 मिनटं लागतील. आणि एवढी गर्दी आत्तापर्यंत जेवढे वडापाव खाल्लेत ना, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदाच एवढी गर्दी आहे. या गर्दीवरून प्रचिती असे येते की किती आवडता वडापाव आहे. कारण सध्या चर्चा असते ना ते स्टेशनच्या जवळपासच्या वडापावची, कारण तिकडे जास्त लोक असतात. पण मग हे आतमध्ये वडापाव आहे नौपाडा रोडला, तरी एवढी गर्दी आहे. अरे लोक 12 वडापाव नेतात. माझा नंबर कसा येणार? एक वडापाव. येस, फायनली एवढं स्ट्रगल करून मला हा वडापाव मिळाला आहे. आणि सेम आहे टेक्स्चर, जसं गजानन वडापावचं होतं तसं टेक्स्चर आहे. पण गर्दी बघा, एवढी गर्दी आहे, आणि या गर्दीतून स्ट्रगल करून वडापाव मिळाला आहे. जेव्हा खूप कष्ट लागतात ना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, तर त्या गोष्टीची आतुरता किंवा तो मिळवण्याचा आनंद वेगळाच असतो. तसा आनंद मिळाला आहे मला या वडापावमध्ये. आणि हा वडापाव ना प्रॉपर त्यांनी वडा जरी पातळ चटणी असेल ना, तरी त्यांनी प्रॉपर वड्यामध्ये टाकून दिला आहे, असा पावाचा कोतळा बाहेर काढून. त्याच्यामुळे आपण असा हा खाऊ शकतो वडापाव. पण मी तसं नाही खाणार, कारण ऑलरेडी आम्ही खूप वडापाव खाल्लेत. तर मी विचार करतो आहे, म्हणजे आम्ही ठरवलं आहे दोघांनी की आम्ही अर्धा खाणार वडापाव. त्याच्यामुळे हा वडापाव मी असाच खाईन, फक्त टेस्ट घेऊन बघीन, आणि बाकीचा सगळा शुभम खाऊ शकतो. ॲक्च्युली त्याने सगळ्या दिवसाचं एवढ्या दिवसाची जिम केली ना, तर तो डाईटचा प्लान आज त्याचा फसला आहे. कारण तो आज माझ्यासोबत वडापाव खायला आलेला आहे, त्याच्यामुळे त्याला खायलाच लागेल. 2 वडापाव शुभम खाले ना. हां, आता तिसरा आपण दोघं अर्धा खाऊ. हो, चटणी बघा, याचा ठेचा आहे ना थोडा वेगळा आहे बघा, गजाननपेक्षा थोडा पातळ आहे. आणि बाकी सगळं टेक्स्चर सेम आहे, दोघांची साईज सेम आहे, प्राईस सेम आहे, सगळं सेम आहे. आणि हा पण एक फेवरेट ठाणेकरांचा फेवरेट वडापाव आहे. ठाण्यामध्ये ना फक्त ठाण्यामध्येच असे वडापाव मिळतात, बाकी ठाण्याच्या बाहेर मिळतात ते ठाण्यामध्येच वडापावच्या काही फ्रँचायझी आहेत ते असा वडापाव देतात. पहिला घास आहे एवढा लाईनमध्ये उभं राहून आणि एवढं स्ट्रगल करून मिळाले ह्या वडापावचा. पहिल्यांदाच एवढा लाईनमधून मी ह्या वडापावसाठी एवढा वेट केला. हा डायरेक्ट ठेचाच तोंडात गेला, असं तिखट लागलं एकदम. याचा ठेचा काहीतरी वेगळाच आहे. मला पाणी प्यायला लागेल. बाकी चटणी सेम आहे, पण ठेचा आहे ना, हा झणझणीत एकदम गावरान तडका मारलेला ठेचा आहे. तर हा आहे राजमाता वडापाव ठाण्याचा.
बेस्ट आहे यार. ह्याच्या ना चटणी इतकंच ठेच्याला सुद्धा महत्त्व आहे. कारण वडापाव खाताना ठेच्याची जी टेस्ट आहे ना ती परफेक्ट जाणवते या वडापावमध्ये. आणि मी तर आता म्हणेन की गजाननपेक्षा बेस्ट वडापाव आहे राजमाता. मला आवडला आहे. तुम्ही कधी खाल्ला असेल, तुम्ही दोन्ही वडापाव खाल्ले असतील ना तरच मला सांगा. कारण तुम्ही फक्त गजानन खाऊन मला नका सांगू की राजमाता वडापाव तुम्हाला आवडला की नाही ते. पण ही गर्दी का आहे ते आता मला कळलं. आणि एवढी गर्दी असायलाच पाहिजे जर असा टेस्टी वडापाव ठाण्यामध्ये भेटत असेल तर. अरे मी असा विचार केला की अर्धा खाऊ, पण जवळजवळ अर्धा वडापाव मी तर ऑलरेडी खाऊन झाला आहे. शुभम तुला दुसरा घ्यायला लागेल ना. हां मजा आली. भारी वडापाव आहे, एकदम बेस्ट वडापाव आहे, बेस्ट ठाण्यामधला. राजमाताच्या शाखा कुठे असतील मला एवढी आयडिया नाही, पण मला तर वाटत नाही की कुठे शाखा असेल. ही एकच शाखा इथे माझ्या माहितीप्रमाणे शाखा नाही दिसली. गजानच्या शाखा आहेत, तुम्हाला मिळतील डोंबिवली मुलुंडमध्ये वगैरे सगळीकडे, पण राजमाताची शाखा नाही. तुम्हाला त्यासाठी इथेच यावं लागेल. पत्ता आहे राम मारुती रोडला. तुम्ही आलात ना टायटनच्या शोरूमच्या थोडं पुढे आलात, बँक ऑफ बरोडाच्या समोर आहे वडापाव. किंवा कोणाला विचारलं ठाण्याला तर कोणी सांगेल तुम्हाला राजमाता वडापाव कुठे आहे ते. तुम्हाला तिखटसुद्धा खायचं असेल ना तर बेस्ट वडापाव आहे. कोणता आवडला दोघांपैकी तुला? राजमाता. सो बघा शुभमला पण राजमाता वडापाव आवडलेला आहे. राजमाताचा एकदम स्पायसी वडापाव खाल्ला. टेस्ट भारी होती पण एवढा तिखट लागला ना. तर राजमाताच्या इथे ज्यूस कॉर्नर आहे, तर तिथे बघा एक कोकम सोडा आहे. तर तो कोकम सोडा आम्ही पितो आहे कारण खूप स्पायसी होता वडापाव. तर मित्रांनो हे होते ठाण्यातील 3 बेस्ट वडापाव. ह्याच्यामध्ये केशव वडापाव पिनाद नाक्याचा, त्यानंतर विष्णुनगरचा गजानन वडापाव आणि त्यानंतर नौपाडा रोडचा तो राजमाता वडापाव. हे गजानन वडापाव आणि राजमाता वडापाव जवळजवळ आहे. तर तुम्ही ह्या साईडला आलात ना तर ह्या दोघातला कोणताही वडापाव तुम्ही टेस्ट करून बघू शकता. आणि या व्यतिरिक्त अजून काही वडापाव आहेत. त्याच्यामध्ये कुंजविहार वडापाव आहे, कुलकर्णी वडापाव आहे. हे 2 अजून चांगले वडापाव आहेत. त्याच्यामध्ये एक कुलकर्णी वडापावची छान टेस्ट आहे, बेसिक वडापाव आहे. विहार वडापाव आहे, पहिल्यांदा टेस्ट चांगली होती. मला तर आता त्याची टेस्ट एवढी काही खास वाटत नाही, तरी पण ठीक आहे. स्टेशनच्या जवळ आहे, तुम्ही टेस्ट करू शकता. गजाननची अजून काही ब्रांचेस आहेत, जे ठाणे स्टेशनच्या ईस्टला एक आहे आणि वेस्टला तलावपाळीच्या इथे आहे. त्यानंतर डोंबिवलीला आहे, मुलुंडला आहे. गजाननच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, पण मूळ शाखा आहे ना ही विष्णुनगरची शाखा आहे. तर तुम्ही त्याची टेस्ट इथे येऊन करू शकता. तर हे सगळे वडापाव होते ठाण्यातील बेस्ट वडापाव. आणि सगळ्यात भारी वडापाव होता हा राजमाता वडापाव, जो आपण शेवटी याचा व्हिडिओ बघितला. तो वडापाव बेस्ट होता. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कोणत्या शहरातील वडापावच्या व्हिडिओ बघायला आवडतील कमेंट करून मला नक्की सांगा. तुमचा आवडता वडापावसुद्धा सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.